कार्याचं पर्यटन सर्वांची इच्छा आहे आणि विशेषतः आमचे कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री राणेसाहेबांची स्वतःची इच्छा आणि त्यांनी वारंवार हे बोलून दाखवलेलं आहे. नुकताच मी साऊथ ईस्ट एशियाचा दौरा केला आणि साऊथ ईस्ट एशियाचं सगळं जे पर्यटन आहे ते कृत्रिमरित्या निर्माण केलं. ते सिंगापूरमधलं असेल, जकार्तामधलं असेल, मलेशियामधलं असेल, हे सगळं कशापर्यंत पर्यटन आहे त्या ठिकाणी कोटी पर्यटक येत असतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या धर्तीवर या ठिकाणी जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर आपल्याला काय करता येईल हे बघण्यासाठी आम्ही सुद्धा तिलारीला आलो. तिलारीचं तरी टेंडर काढून आम्ही 5-6 महिने टेंडरला काही प्रतिसाद मिळालेला नाही, परंतु मी सातत्याने अनेक उद्योजकांशी बोललेलं आहे. मला खात्री आहे की पुढच्या ज्याला टेंडर निघेल त्याला निश्चितपणे प्रतिसाद हा मिळेल आणि मग ती डेव्हलपमेंट करत असताना ती आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी करतात त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो. चांगलं होईल कारण जसं आता बघितलं की जर तुम्ही डेव्हलपमेंट बघितलं त्या ठिकाणी केबल कार्स असतात, म्हणजे मोठे मोठे असे प्रकल्प असतात की जे शासन करू शकतं. मोठे रस्ते असतात जे शासन करू शकतं आणि मग खाजगी गुंतवणुकीतून पार्क उभं करायचं आणि इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटने क्रिएट करायचं असं जर कॉम्बिनेशन केलं तर निश्चितपणे चमत्कार घडू शकेल आणि ती खूप चांगली कल्पना आहे असं मला वाटतं. काय या संदर्भात बोला. याच्यावर काही कॉमेंट करणं योग्य नाही. आम्ही युतीमध्ये आहोत, राज्यामध्ये युतीमध्ये आहोत आणि इथं सुद्धा युतीचे जे दोन्ही भाग आहेत ते तिन्ही जे भाग आहेत त्यांनी एकत्र राहावं, चांगलं काम करावं आणि या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास करावा याच कल्पनेतून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे युतीच्या माध्यमातूनच सगळं झालं पाहिजे असं मला वाटतं. वरिष्ठांची सुद्धा तीच इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.